आपण भारतीय फार भोळे आणि विसरभोळे पण आहोत. एखाद्याला डोक्यावरती घेतले की आपण त्यांना देव मानू लागतो आणि त्यांचे भक्त बनलो की आपली सारासार वैचारिक क्षमता बाजूला सारतो किंवा घाण टाकतो व अंधपणे त्या व्यक्तींचा उदो करतो. ओ भाई, मारो मुझे, मारो मारो नहीं मुझे, नहीं नहीं मारो यार, मारो। हौसला रखो नहीं, ये हौसला मजाक हो रहा है, एक हौसला सेकंड यार, रखो मजाक हौसला हो रहा है। नेत्यांच्या बाबतीत आपण वागतोच हो, पण आता त्यांच्याकडून आपल्या अपेक्षा फोल ठरतायत म्हणून आजकाल आपण विविध सेलिब्रिटी असणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांवर आपला विश्वास टाकतो. त्यांच्याकडून आपल्याला योग्य दिशा मिळतील आणि योग्य गोष्टी घडतील अशी अपेक्षा ठेवतो. पण ह्या सर्व अंधविश्वासाच्या गोष्टी आपण आत्मसात करत असताना आपण हे विसरतोय का, की हे जे अधिकारी आहेत ते शेवटी कुठल्या तरी राजकीय नेत्याच्या हातातील कळसूत्री बाहुलेच आहेत. ज्या नेत्यांनी आपल्या अपेक्षा फोल ठरवल्या, जनतेची लूट केली, संविधानाशी गद्दारी केली, त्याच मुजोर नेत्यांच्या हातचे हे अधिकारी कठपुतली बाहुल्या असतात. म्हणूनच घंटा रिपब्लिकच्या आजच्या या भागात आपण चर्चा करणार आहोत. नेत्यांप्रमाणेच सनदी अधिकारी सुद्धा जनतेचा विश्वास कसा पायदळी तुडवतात आणि जे सनदी अधिकारी जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत ते किती दिवस आपले सोंग वटवणार याची. हिपोक्रेसी की भी सीमा होती. ज्यांच्या भाषणावर विश्वास ठेवून तरुण पिढी एमपीएससी यूपीएससीच्या तयारीला लागली ते आज आपली संविधानाच्या प्रतीची निष्ठा बाजूला सारून एका विशिष्ट विचारधारेच्या दावणीला बांधून घेतलेले दिसले. अशक्य ते स्वप्न मला पाहायचंय अशी जापानी माणसाची कविता सांगणारे ते. असे कोणते स्वर्गीय कारण आहे त्यासाठी त्यांनी नरकात जायची तयारी केली काय माहीत. खरं तर विश्वास गेला पानिपतात ही बोलीभाषेतील म्हण किती खरी आहे यावरचा विश्वास मात्र पक्का झाला हे मात्र नक्की. सध्या राज्यभर अन्न व भेसळचा जास्त गाजावाजा चालू आहे. तिथंही असेच लोकांच्या गळ्यातील ताईत असणारे अधिकारी खुर्चीत आले आणि कार्यवाहीचा धडाका चालू झाला. आजची ही चर्चा या अधिकाऱ्याच्या चरित्राविषयी, वर्तनाविषयी अथवा कार्यवाहीसाठी नाही, तसेच त्या धडाक्याबाज अधिकाऱ्याचे खच्चीकरण अथवा चारित्र्यहनन करण्यासाठी नाही. त्यांच्या सचोटी, सत्यनिष्ठा, न्यायिकपणावर आमचाही आक्षेप नाही. तर ही चर्चा खरं तर मागे कोणता तरी वेगळाच खेळ सुरू आहे याची आहे. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे। फार दिवस निरीक्षण केल्यावर व सर्व पत्ते किंवा डावातील प्यादे आम्हाला जसे अपेक्षित होते तसे चालायला लागल्यावर आम्ही हा व्हिडिओ बनवतोय. तशी आजकाल आपली मेमरी फार कमजोर झाली आहे आणि घडलेल्या गोष्टींचा आपल्याला 2-3 दिवसात विसर पडतो. त्याचबरोबर आपण माणूस म्हणून जी तर्क करण्याची ताकद होती ती फार संपवली आहे आपणच. चला आम्हीच आठवण करून देतो काही घटनांची. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात असलेल्या नामांकित दूध संघाने हलाला सर्टिफिकेटसाठी नामांकन केले. ते त्यांना मिळाले. त्यानंतर एका विशिष्ट विचारधारेच्या गटाने त्या दूध संघाची हिंदू विरोधी म्हणून सर्वत्र बदनामी करायला सुरुवात केली. त्याच्या काहीच दिवसात या आपल्या इमानदार अधिकाऱ्याने इकडे खुर्ची सांभाळली. तेव्हाच आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पण म्हणलं थोडं थांबूया, अजून काही संकेत मिळतात का ते पाहून मगच हा व्हिडिओ बनवू. या इमानदार अधिकाऱ्याला पुढे करून कोणी गेम तर खेळत नाही ना याची शंका येऊ लागली आहे. हा गेम सहजपणे समजण्यासाठी आपण एका चित्रपटाचे उदाहरण पाहू. काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला जॉन अब्राहम आणि जेनेलिया वहिनींनी अभिनय केलेला फोर्स हा चित्रपट. या चित्रपटात जॉन यांनी साकारलेले एसीपी यशवर्धन यांचे पात्र त्यांच्या कामाच्या नोकरीच्या प्रती पूर्णपणे कॉन्सन्ट्रेटेड असते. त्याला फोकस्ड राहायचे असते आणि करायचे असतात. जेनेलिया त्याच्या आयुष्यात आली तर तो कमजोर पडेल असे वाटून तो तिलाही नकार देत असतो. इतका तर तो त्याच्या एसीबीच्या कामाप्रती वफादार आणि केंद्रित असतो. अशातच त्याला अरविंद नावाचा खबरी भेटतो. आपको पूरी इन्फॉर्मेशन मिलेगी हा एसीपी मुंबईतील ड्रग्स विकणाऱ्या सर्व छोट्या मोठ्या टोळ्यांच्या मागे लागतो आणि कि मुंबई के अंदर माल आना बंद और मुंबई से बाहर माल जाना बंद. त्या सर्व टोळ्या एका मागून एक संपवतो. अरविंद या खबऱ्याच्या माहितीवर विश्वास ठेवून जॉन अब्राहम यशस्वी होत असतो अरविंद काफी डिपेंडेबल इन्फॉर्मर प्रूफ हुआ है. असे त्याला वाटते. परंतु हा खबरी अरविंदच दुसऱ्या एका मोठ्या गँगसाठी काम करत असतो. चीटिंग 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 करताय तू. त्या गँगला मुंबईत सर्व ड्रग्स कार्टेलवर आपलं राज्य प्रस्थापित करायचं असतं. म्हणून ती गँग एनसीबीच्या वफादार अधिकाऱ्यांचा वापर करून घेते. सब गैंग्स खत्म कर दी एनसीबी वालों ने. अगदी फ्रीमध्ये, ते पण सरकारी खर्चावर. तसाच खेळ सध्या दूध विक्री व्यवसायात चालू आहे. एक वफादार अधिकाऱ्याला पुढे करायचं आणि सर्व गल्लीबोळातील छोटे मोठे प्लेयर्स संपवायचे. मग काय अख्खा मार्केट आता आपलं आहे. असं म्हणत कॉन्फिडन्स मध्ये मोठा खेळाडू इथे खेळायला येणार हे नक्की. तो विष्णु जैसा चाहता था वैसा ही हुआ. सध्याच्या होणाऱ्या कारवाईमुळे काही प्रश्न मात्र नक्कीच उपस्थित होतात. ह्या इमानदार अधिकाऱ्याच्या अगोदरचे अधिकारी नक्की काय करत होते? हे इमानदार अधिकारी इथे या विभागात किती दिवस टिकणार? कारण ते काही वडिलोपार्जित तिथेच राहणार नाहीत. तसाही त्यांच्या बदल्यांच्या कथा ह्या फार रोचक आहेत. हे इमानदार साहेब फक्त बाहेरून आले आहेत, मात्र छापा मारणारी, ग्राउंडवर कामे करणारी माणसं तर पूर्वीपासून त्याच विभागात आहेत. मग ते इतके दिवस इमानदार नव्हते का? इमानदार साहेब बदलून जाणार तेव्हा ते छापे मारणारे कर्मचारी इमानदार साहेबांकडे बोट दाखवून जबरदस्त हप्ते ओढून घेणार हे नक्की. जे अधिकारी, आयुक्त आज अन्न भेसळीवर कार्यवाही करत आहेत, जे आज पेपरात अन्न सुरक्षेचे मोठे मोठे लेख लिहित आहेत,
तेच अधिकारी काही दिवसांपूर्वी हप्ते घेत असताना आम्ही पाहिले आहे. इमानदार साहेब बदलून गेल्यावर आधीपासून त्या विभागात काम करणारे हप्ते वाढवून घेणार आहेत आणि त्याचा भुर्दंड बसणार आहे तो लहान मोठ्या व्यावसायिकांना. व्यावसायिक ते पैसे वसूल करणार त्यांच्या ग्राहकांकडून आणि ग्राहकांनी वाढलेल्या किमती पाहून तोंड मुरडल्यावर करणार भेसळ अन्न पदार्थांमध्ये पुन्हा जास्त. इमानदार साहेब बदलून पुढच्या ठिकाणी गेले की दोन गोष्टी होणार. एक म्हणजे हप्ते वाढणार, दोन म्हणजे भेसळ कैक पटीने वाढणार. काय करणार, सिस्टीमच तशी झाली आहे. ये बिक गई है गवर्नमेंट। अब गवर्नमेंट में कुछ नहीं है। ये बहनचोद सारे मिलके हमको पागल बना रहे हैं, मादर चौथ के बच्चे। शेवटी राहतो प्रश्न हाच की असले छोटे मोठे सगळे खेळाडू संपून मोठा प्लेअर कोण येणार? तर याचंही उत्तर आहे का? देशातील सद्यस्थितीचे वारे पाहता मोठा प्लेअर हा गुजरातकडचा किंवा उत्तरेतील असणार. आणि राघोबादादाने जसे इंग्रजांना पायघाड्या घातल्या व भगवा उतरवला, तसेच आपल्याकडील नेते मंडळी व इमानदार अधिकारी आज त्या मोठ्या प्लेअरसाठी सुपीक मैदान तयार करत आहेत हे नक्की. कारण आपण आपल्या महाराष्ट्राचे आरे दूध सरिता, दूध पंढरी यासारखे ब्रँड कधीच बंद पाडले आणि ते आता कुणाला आठवत देखील नाहीत. तुम्ही मात्र अशा इमानदार अधिकाऱ्यांना आणि गद्दार नेत्यांना डोक्यावर घ्या, त्यांची तारीफ करा, त्यांना संतांच्या जागी नेऊन बसवा. आपलं काय जातंय? देश घंटा रिपब्लिक झालाय. हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या या व्हिडिओसाठी असणाऱ्या भावना कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. डोक्यावर घेतलेल्या अधिकाऱ्यांचे टीकात्मक परीक्षण केले म्हणून अवश्य आमची आई बहीण काढा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत घंटा रिपब्लिकला सबस्क्राईब करा.